नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएच न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालंय आणि अपघाती निधनानंतर राज्यभरामध्ये पुन्हा एकदा संशयाचं वातावरण निर्माण होत आहे. अजितदादा पवार यांचा अपघात की घातपात याविषयी राज्यामध्ये उलटसुलट चर्चा सुद्धा घडतायत. त्याची अनेक कारण आहेत, पण या विषयावर मी अधिक न बोलता दुसरा माझा महत्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत समाजामध्ये काम करणारे जे मास लीडर आहेत, या मास लीडरांचं अपघातामध्येच निधन झालंय आणि अपघातामध्ये निधन झाल्यामुळे सामान्य जनतेमध्ये, त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी चर्चा निर्माण होते की आमच्या नेत्याचा अपघात नसून हा घातपात आहे असा संशय व्यक्त केला जातोय. यामध्ये आपल्याला आठवतंय की भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब, तसं जर पाहिलं तर गोपीनाथराव मुंडे हे भारतीय जनता पार्टीमध्ये युतीमध्ये असताना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू, अत्यंत जवळचे आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनेला एकोपाने एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी प्रयत्न करणारे नेते होते. आणि त्यामुळं गोपीनाथराव मुंडे यांना भारतीय जनता पार्टीचे लोक जितक्या पद्धतीनं मानत होते, तितक्याच पद्धतीनं शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक सुद्धा मुंडे साहेबांना मानत होते. मुंडे साहेब आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जोडीनं महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाची सत्ता आली, युती राज्यामध्ये सत्तेत बसली. गोपीनाथराव मुंडे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये एक वेगळाच पॅटर्न राबवला आणि मराठा ओबीसी यांना एकत्रित आणून भारतीय जनता पार्टीचं सत्ता राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच या महाराष्ट्रात आलेल्या सत्तेचा फायदा दिल्लीमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी सुद्धा त्यांनी घेतला. मुंडे साहेबांची ख्याती जर पाहिली तर ते मास लीडर होते. प्रत्येक सामान्य माणसाच्या सोबत मिसळणं, बोलणं, त्याच्या अडीअडचणी जाणून घेणं आणि त्याचे प्रश्न तात्काळ सोडवणं यासाठी ते प्रसिद्ध होते, सुपरिचित होते. आणि म्हणूनच मुंडे साहेबांवर भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्राची जबाबदारी दिली. ती अत्यंत प्रभावीपणे त्यांनी पेलली. केवळ भारतीय जनता पार्टीचेच नेते मुंडे साहेबांचं ऐकत होते असं नाही, तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील किंवा इतर पक्षाचे काही नेते असतील, हे सुद्धा गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत मैत्रीचे संबंध टिकून होते. कारण एकमेकांना राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजामध्ये मदत करण्याची भूमिका आणि भावना या नेत्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत होती. मला चांगलं आठवतंय की गोपीनाथराव मुंडे साहेब हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रभर फिरले. पायाला भिंगरी बांधून प्रत्येक मतदारसंघात त्यांनी प्रचार केला आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार जास्तीत जास्त कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न केला. त्यासोबतच मित्रपक्ष म्हणजेच एनडीएचे खासदार निवडून आणण्यासाठी सुद्धा त्यांनी अहोरात्र त्या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबवून प्रयत्न केले आणि यश सुद्धा मिळालं. मुंडे साहेबांना दिल्लीमध्ये महत्वाची जबाबदारी मिळेल, महत्वाचं मंत्रिपद मिळेल, ही जशी सगळ्यांना खात्री होती, विश्वास होता, अगदी घडलंही तसंच. मुंडे साहेबांना पहिल्याच कॅबिनेटमध्ये, पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये महत्वाचं मंत्रिपद मिळालं आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांनी दिल्लीमध्ये देशाचं मंत्री म्हणून त्या ठिकाणी शपथ घेतली. मुंडे साहेबांच्या स्वागताला संपूर्ण महाराष्ट्र सज्ज होता. बीड जिल्हा विशेषतः सज्ज होता, कारण याच बीड जिल्ह्यातून ते खासदार म्हणून निवडून आले होते. याच बीड जिल्ह्याचे ते प्रबळ त्या ठिकाणचे नेते होते आणि त्यामुळे आपले साहेब हे मंत्री झालेले आहेत, देशाचे मंत्री झालेले आहेत, ते राज्यामध्ये येत आहेत, बीड जिल्ह्यामध्ये येत आहेत. त्यामुळे मोठा सत्काराचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता आणि याच सोहळ्याला निघण्यासाठी मुंडे साहेब दिल्लीहून निघाले सुद्धा होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा भव्य आणि जाहीर नागरी सत्कार होणार होता, पण त्याच दिवशी मुंबईकडे येताना किंवा महाराष्ट्राकडे येताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि सगळेजण मुंडे साहेबांच्या स्वागताची तयारी करत असताना तोच स्वागताचा कार्यक्रम हा त्यांचा अंत्यविधीचा सोहळा, त्या ठिकाणी अंत्यविधीचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी घडला. मित्रांनो, मुंडे साहेब गेले ही वार्ता ज्यावेळेस टीव्हीवरती आली, ज्यावेळेस सोशल मीडियाची कमतरता असताना सुद्धा टीव्हीच्या माध्यमातून ज्यावेळेस ही बातमी झळकली की लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचं अपघातामध्ये निधन झालं, यावरती कोणाचाही विश्वास बसला नाही, महाराष्ट्राचाही बसला नाही, बीड जिल्ह्यात तर नाहीच नाही. ही कोणीतरी अफवा पसरवत आहे, खोटी बातमी देत आहे. म्हणून लोकांनी चॅनलच्या प्रतिनिधीला फोन लावून त्या ठिकाणी शिव्या सुद्धा दिल्या, धमक्या सुद्धा दिल्या. अशा चुकीच्या बातम्या तुम्ही का दाखवता, अशा सुद्धा अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. परंतु काही अवघ्या मिनिटांमध्ये, काही काळानंतर सत्य घटना समोर आली आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचं अपघातामध्ये निधन झालं. याविषयी सुद्धा संशयाचं मोठं वातावरण निर्माण झालं. मुंडे साहेबांचा अपघात नव्हे तर तो घातपात होता, तो घातपात आहे, अशाच पद्धतीच्या भावना राज्यभरातून त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या. आजही मुंडे साहेबांच्या या अपघाताबद्दल
अपघात की घातपात हेच लोकांच्या मनामध्ये कायमचं बसलेलं आहे. त्याचाही अद्याप कुठेही खुलासा झालेला नाहीये. दुसरा भाग मला आपल्याला सांगायचा की याच महाराष्ट्रामध्ये आणि याच बीड जिल्ह्यातले विनायकराव मेटे हे मराठा समाजाला सोबत घेऊन चालत होते. प्रस्थापित मराठा हा राजकारणांमध्ये आहे, वेगवेगळ्या भागामध्ये आहे, परंतु प्रस्थापितांव्यतिरिक्त जो कोणी गोरगरीब आहे, 18 पगड जातींचा मराठा आहे, वाडी वस्ती तांड्यावर राहणारा जो समाज आहे, यांना सुद्धा सत्तेमध्ये स्थान मिळालं पाहिजे, ही भूमिका घेऊन विनायक मेटेंनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या विचाराचे अनेक मतदार, अनेक कार्यकर्ते, अनेक पदाधिकारी त्यांनी निर्माण केले. स्वतःचा पक्षही त्यांनी स्थापन केला आणि राज्यभर पायाला भिंगरी बांधून ते सुद्धा फिरले. विनायक मेटे साहेब हे सुद्धा मास लीडर होते, कारण त्यांच्या शब्दावर कोणत्या मतदारसंघात आमदार निवडून आणायचा आणि कोणता आमदार पाडायचा एवढी दिशा आणि एवढी भूमिका ही त्यांच्या शब्दामध्ये होती, एवढी ताकद त्यांच्या शब्दामध्ये होती. म्हणूनच विनायकराव मेटे साहेबांना घेतल्याशिवाय राज्यात सत्ता स्थापन करता येत नाही हे आघाडी सरकारलाही माहीत होतं आणि युती सरकारलाही माहीत होतं. आणि त्यामुळंच शरदचंद्र पवार साहेबांनी विनायक मेटे साहेबाला बरेच वर्ष आपल्या सोबतही ठेवलं, सत्तेतही स्थान दिलं आणि सत्ताही महाराष्ट्रामध्ये स्थापन केली. नंतरच्या कालावधीमध्ये विनायकराव मेटे साहेबांचं महत्व लक्षात घेऊन गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांना आपल्या सोबत घेतलं आणि राज्यामध्ये युतीचं सरकार आणण्यासाठी विनायकराव मेटे यांची भूमिका महत्वाची ठरली. त्या पुढच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्यावेळेस झाले त्यावेळेस त्यांनी सुद्धा विनायकराव मेटे साहेबांना जवळ धरलं. त्यांच्याही राजकारणामध्ये त्यांचा फायदा त्यांना झाला आणि हे सगळ्या घडामोडी करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक मुंबईमध्ये उभा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीवर विनायकराव मेटे साहेबांना अध्यक्षपद देण्यात आलं. विशेष म्हणजे बऱ्याच कालावधीपर्यंत विनायकराव मेटे हे विधान परिषदेचे आमदार म्हणून राहिले. राज्यातल्या अनेक घडामोडी घडत असताना सत्तांतर होईल आणि त्यामध्ये महत्वाची भूमिका विनायकराव मेटे बजावतील हे चित्र त्या ठिकाणी निर्माण होतच असताना अचानकपणे बातमी आली की मुंबई हायवेवर विनायकराव मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला आणि यामध्ये विनायकराव मेटे साहेबांचं निधन झालं. ही वार्ता ज्यावेळेस सोशल मीडियावर फिरली त्यावेळेस सुद्धा लोकांनी विश्वास ठेवला नाही, कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवला नाही. प्रत्येक जण एकमेकांना फोन लावून विचारत होता की ऐकलेली घटना ही खरी आहे का. ज्यावेळेस ही खरी आहे ऐकलं त्यावेळेस सगळ्यांना धक्का बसला, कारण चळवळीतला काम करणारा, सामान्य लोकांसाठी काम करणारा एक नेता विनायकराव मेटे हे अपघातामध्ये निधन झालं. त्यांचा अपघात होता की घातपात याविषयी संशय निर्माण केला तो आजतागायत तसाच आहे. मित्रांनो, या दोन घटना दोन नेत्यांच्या बाबतीत घडल्यानंतर दुर्दैवानं पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाली. राज्याच्या विकासाचं स्वप्न पाहणारं, सामान्य लोकांना आपल्या सोबत घेऊन चालणारं नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार, जे की राज्याचे उपमुख्यमंत्री, अनेक वेळा उपमुख्यमंत्री राहिले, अनेक वेळा अर्थमंत्री राहिले आणि प्रत्येक वेळा महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो दोन्ही वेळेस सत्तेत असताना सामान्य लोकांची कामं करणं हे अजितदादांनी कधीच सोडलं नाही. सकाळी उठून रात्रीपर्यंत लोकांची कामं करणं हाच एकमेव ध्यास. महाराष्ट्राचा विकास कसा होईल, प्रगती कशी होईल या पद्धतीचेच भूमिका मांडणारे अजितदादा पवार आज शरदचंद्र पवार यांना सोडून स्वतंत्र राष्ट्रवादी आपल्यासोबत घेऊन भारतीय जनता पार्टीसोबत महायुतीचं सरकार बनवत पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले. आज अजितदादा पवार यांच्या शब्दाला महाराष्ट्रामध्ये किंमत आहे. बहुजनांचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. कधी जातीयवाद अजितदादा पवारांनी आपल्या राजकारणात केल्याचं कोणी सांगत नाही, आठवतही नाही आणि ते आपल्याला पाहायला सुद्धा मिळत नाही. सगळ्या जाती धर्मांना घेऊन चालणारे अजितदादा पवार महायुतीसाठी अत्यंत महत्वाचे घटक होते आणि आजच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या असतील, विधानसभेच्या निवडणुका झाल्या असतील, दोन्ही वेळेला अजितदादा पवारांचा फायदा महायुती सरकारला त्या ठिकाणी झालेला आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अजितदादा पवार यांनी आपला अनेक ठिकाणी करिश्मा दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु मताच्या विभागणीमध्ये त्यांना ते यश आलं नाही. हाच धागा पकडून त्यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे ही भूमिका व्यक्त केली. शरदचंद्र पवार साहेबांशी त्यांनी जुळून घेतलं, प्रत्येक पदाधिकाऱ्यांना त्यांनी एकत्र आणलं आणि लवकरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करून आपण जिल्हा परिषद पंचायत समितीला सामोरं जाऊ किंवा ही निवडणूक झाल्यानंतर आपण एकत्रित येऊ ही भूमिका मांडली. हे सगळं घडत असताना महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलण्याची ताकद अजितदादा पवारांमध्ये होती. ही सगळी घटना अजितदादा पवार माहीत असताना प्रचाराची यंत्रणा ते राबवत होते. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचारासाठी स्वतः ते विमानानं बारामतीकडे निघाले आणि बारामतीमध्ये अजितदादा पवारांची सभा होणार आहे यासाठी तयारी केली गेली आणि त्याच वेळी अजितदादा पवार हे ज्या विमानात बसले होते त्या विमानाचा बारामतीच्याच हवाईपट्टीच्या जवळ त्या ठिकाणी अपघात झाला आणि अजितदादांसोबत 5 जण
त्या ठिकाणी अपघातामध्ये त्यांचं निधन झालं, मृत्यू झाला. ही घटना ज्यावेळेस टीव्हीवरती आली, अपघात झाले त्यावेळेस लोकांना वाटलं छोटा मोठा अपघात झाला असेल, कोणाला थोडंफार खरचटलं असेल, कोणी जखमी झाला असेल. परंतु थोड्याच वेळानं बातमी आली की अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन, त्यांचा मृत्यू झालाय आणि त्यांच्या सोबतच त्यांचे सहकारी 4 हे सुद्धा या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. ही बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर घराघरात पोहोचली, प्रत्येकाजवळ पोहोचली. कोणालाही विश्वास बसला नाही. प्रत्येकानं सांगितलं की ही बातमी खोटी आहे, अशा पद्धतीचं होऊच शकत नाही. आणि अवघ्या काही मिनिटानंतर पुन्हा बातमी आली की अजितदादा पवार यांच्या अपघातामध्ये त्यांचं स्वतःसोबत त्यांचे 4ही सहकारी या ठिकाणी त्यांचं दुःखद निधन झालंय. आणि ही घटना ज्यावेळेस सत्यता लोकांच्या लक्षात आली, संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला, हादरला. पायाखालची जमीन कार्यकर्त्यांची तर हादरली, नेत्यांचीही हादरली. एवढंच नाही तर विरोधी पक्ष म्हणून घेणाऱ्या प्रत्येक पक्षातल्या नेत्यांची भूमी सुद्धा त्या ठिकाणी हादरली. कारण अजितदादा पवार हे मास लीडर होते, राज्याच्या विकासाची दृष्टी असणारे नेते होते. सगळ्या पक्षातल्या नेत्यांशी जवळीकता साधून त्या मतदारसंघाचं, त्या गावाचं आणि त्या गावाच्या सोबत असलेल्या प्रत्येक माणसाचा विकास कसा होईल, काम कसं होईल, हे दूरदृष्टी ठेवणारा नेता अजितदादा पवार होते. अजितदादांच्या भूमिकेवर राज्याचं नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी, अनेक बदल घडणार होते, याची सगळी वाच्यता या ठिकाणी घडत होती. भविष्यात तुम्हाला त्याही घटना लक्षात येतीलच. परंतु याच अजितदादांचा पुन्हा एकदा जो अपघात घडला, या अपघातामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं. अजितदादा पवार हे नेहमी विमानाच्या प्रवासाबद्दल, हेलिकॉप्टरच्या प्रवासाबद्दल सांगायचे की कधी कधी धुकं येतं, आभाळ येतं, पाऊस होतो, अशा वेळी हेलिकॉप्टरमधून जर काही दिसलं नाही तर निश्चितपणे मनामध्ये भीती निर्माण होते, असं म्हणणारे अजितदादा पवार अनेक किस्से आपल्या सभांमधून सांगायचे. त्याच अजितदादा पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, महाराष्ट्राच्या विकासाला खीळ बसणारी घटना आहे. आणि हा मास लीडर, हा लोकनेता अपघातामध्ये जातोय. पुन्हा एकदा अजितदादा पवारांचा अपघात झाला की घातपात झाला, हा संशय महाराष्ट्रामध्ये पुन्हा या ठिकाणी बळावलेला आहे. त्याची कारणं अनेक आहेत. कारण आज महाराष्ट्रातल्या जे मास लीडर म्हणून ओळखले गेले ते मग लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब असतील, ते लोकनेते विनायकराव मेटे साहेब असतील आणि ते लोकनेते अजितदादा पवार असतील. हे तिघही मास लीडर महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि सामाजिक घटनांची दिशा बदलणारे नेते होते. या तिघांचाही अपघातामध्येच मृत्यू झालेला आहे. विशेष म्हणजे यांच्या अपघात कशामुळे झाला यासाठी अनेक चौकशी समित्या सुद्धा नियुक्त झाल्या. पण मुंडे साहेबांचा अपघात की घातपात याविषयी समितीनं काय अहवाल दिला हा अजूनही जनतेपर्यंत गेलेला नाही. विनायकराव मेटे यांचा घात झाला की अपघात झाला याविषयी सुद्धा समिती नियुक्त झाली, त्याचाही अहवाल अजून जनतेपर्यंत पोहोचला नाही. आणि आता अजितदादा पवार यांचाही अपघात झालाय, तो घात की अपघात हे सुद्धा पाहण्यासाठी समिती नियुक्त झाली आहे. चौकशी होईल, त्याचा अहवाल लोकांपर्यंत कधी येईल माहीत नाही. परंतु लोकांच्या मनामध्ये हे मास लीडरांचा अपघात झाल्यानंतर हा अपघात की घातपात हा संशय निर्माण होतोय. हा संशय लोकांच्या मनात का निर्माण होतोय याचा विचार सुद्धा प्रत्येक राज्यकर्त्यानं करणं गरजेचं आहे, सत्ताधाऱ्यांनी सुद्धा करणं गरजेचं आहे. कारण विमान यंत्रणा असेल, गाड्यांचं परिवहन असेल, हे सगळी यंत्रणा राबवत असताना याला सिक्युरिटी आहे, कारण हे मंत्री आहेत, महत्वाचे नेते आहेत, यांच्यासोबत सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते. तरी सुद्धा यांचे अपघात झाले कसे, होतात कसे, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. मित्रांनो, राज्यकर्त्यांनी राजकारणामध्ये जे आजही सत्तेमध्ये असतील, विरोधामध्ये असतील, जे मातबर नेते आहेत, या नेत्यांनी समाज उभा केलेला आहे, अनेक कार्यकर्ते उभा केलेले आहेत, अनेक नेते उभा केलेले आहेत. आज या प्रत्येक नेत्यांवर जबाबदारी आहे. कारण यांच्यावरती अनेकांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे, अनेकांचं सामाजिक भवितव्य अवलंबून आहे, अनेकांचे संसार सुद्धा अवलंबून आहेत. त्यामुळे या प्रत्येक नेत्यानं प्रवास करताना आपली काळजी घेणं गरजेचं आहे, वाहनही तपासणं गरजेचं आहे. हेलिकॉप्टर असेल, विमान असेल, याची सुद्धा पायलट कोण आहे, कशा पद्धतीचं त्या ठिकाणी दक्षता घेतली आहे, याची सुद्धा माहिती घेऊनच नेत्यांनी यापुढच्या कालावधीमध्ये प्रवास करणं गरजेचं आहे. कारण लाख गेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, ही मन पहिल्यापासून आहे आणि आजही ती आस्थागायत आहे. आज या तिन्ही नेत्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राची मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, विकासाची त्या ठिकाणी मोठी खीळ बसलेली आहे. हे पोकळी कधीही भरून निघणार नाही असं चित्र आहे. मुंडे साहेब असतील, मेटे साहेब असतील आणि आता अजितदादा पवार, या तिघांच्याही अपघाताबद्दल अपघात की घातपात हा संशय निर्माण केला जातो. हा का, याचं उत्तर तुम्ही शोधा आणि राज्यकर्त्यांनी सुद्धा शोधलं पाहिजे, हे माझं या ठिकाणी मत आहे. महाराष्ट्राच्या जनतेला याचं उत्तरही मिळालं पाहिजे आणि मनामध्ये कोणाच्याही संशय हा जर असेल तर तो काढण्याची जबाबदारी सुद्धा
प्रशासनाची आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं. मित्रांनो, मला ही माहिती तुमच्यापर्यंत देणं गरजेचं वाटलं, कारण राज्यातले लोकनेते अशा पद्धतीनं अपघातामध्ये जात आहेत. हे अपघातानंतर गेल्यानंतर त्यांचं तर कुटुंब उघड्यावर पडतं, पण त्यांच्यासोबत अनेकांचे कुटुंब उघड्यावर पडतायत. राज्यातली अनेक गावं, अनेक तालुके, अनेक नेतृत्व सुद्धा उघड्यावर पडतायत. हेच मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. मित्रांनो, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? तात्काळ तुमची प्रतिक्रिया द्या, कारण तुमचं मत अत्यंत महत्वाचं असतं. ते अत्यंत अभ्यास असतं म्हणून आमच्यासाठी महत्वाचं असतं. मित्रांनो, जर DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.